Okay. So hello all. This will be our third day. तिसरा दिवस आहे आज आपला पायथन सॉरी पांडाचा. डन. ओके. तर आज आपण कोणते कोणते फंक्शन्स बघणार आहे त्याला पहिले हायलाइट करतो. तर फर्स्ट थिंग वी आर गोइंग टू सी फिल एनी. तर जसं मी लास्ट लेक्चर मध्ये बोललो होतं, आपण प्रत्येक वेळेस ड्रॉप एनीच नाही करणार, म्हणजे आपण डेटा डिलीटच करणार असं नाहीये. तर डेटा जर अवेलेबल नसेल तर आपण फिल करू शकतो. आता फिल करायचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, ते आज आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत शेप. सो आय गेस शेप्स आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, तर एकदा आपण त्याला रिवाइज करणार आहे. देन इन्फो फंक्शन. डन. इन्फो फंक्शन काय करतं, कसं वर्क करतं. डिस्क्राईब फंक्शन आज आपल्याला बघायचं. डिस्क्राईब फंक्शनने आपण काय करू शकतो. देन व्हॅल्यू काउंट, युनिक, नंबर ऑफ युनिक. ठीक आहे, हे फंक्शन्स काय असतात, कधी आपण यूज करणार, कोणत्या डेटावरती यूज करणार. देन ग्रुप बाय फंक्शन काय असतं, ग्रुप बाय फंक्शन कसं वर्क करतं ते आपल्याला बघायचं. देन आपण स्वतःचे कस्टम फंक्शन्स जे आहेत ते कस्टम फंक्शन्स कसे बनवू शकतो. ठीक आहे. नाव स्टार्टिंग विथ द फर्स्ट पार्ट विच इज फिल एनी. ठीक आहे. नाव फिल एनी, बेसिकली तुम्ही काय करताय, जो डेटा तुमच्याकडे अवेलेबल नाहीये त्याला तुम्ही फिल करता. आता क्वेश्चन असा आहे की फिल करणार कसं, ठीक आहे, किंवा कोणत्या व्हॅल्यूने रिप्लेस करणार. डन. तर रिप्लेस करताना तुमच्याकडे ओके. सो बघा, रिप्लेस करताना आपल्याकडे काही मेथड्स, ज्या मेथड्सला आपण फॉलो करू शकतो जेणेकरून आपल्याला व्हॅल्यूज जे आहेत ते अनालिसिस करताना हेल्पफुल होतील. ठीक आहे. तर फर्स्ट थिंग, रिप्लेस करायच्या कशा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला बघावं लागेल की तुमचा जो डेटा आहे तो काय आहे, न्यूमरिकल आहे की डेटा कॅटेगोरिकल, जो तुम्हाला रिप्लेस करायचा किंवा फिल करायचा. डन. आता जर न्यूमरिकल डेटा असेल तर त्याच्यामध्ये माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. पहिला आहे, एक तर मी जाऊ शकतो विथ द मीन, राईट, विच इज ऍव्हरेज, किंवा सेकंड मी काय कॅल्क्युलेट करू शकतो त्याच्यामध्ये मीडियन. डन. त्याच्यानंतर तुमच्याकडे येतो कॅटेगोरिकल. आणि जर कॅटेगोरिकल डेटा जर तुमच्याकडे असेल तर त्या केसमध्ये तुमच्याकडे एक ऑप्शन आहे विच इज युअर मोड. डन. आता प्रत्येक वेळेस डेटा रिप्लेस करताना मीन, मीडियन किंवा मोडनेच रिप्लेस करावा असं नाहीये. ठीक आहे. कारण काय होतं की मीन मीडियनने कदाचित तुमच्या डेटाचं डिस्ट्रीब्युशन चेंज होऊ शकतं. सो त्या केसमध्ये तुम्ही काय करता की एखाद्या रॅन्डम व्हॅल्यूने डेटा जो आहे तो तिथे फिल इन करता. देन इन्स्टेड ऑफ चेंजिंग विथ इट द मीन, मीडियन और मोड, वी चेंज विथ द एनी नंबर जो तुमच्या डेटा सेटमध्ये बिलॉंग करणार नाही, आणि त्याला बोलतो आपण आर्बिटरी इम्प्युटेशन. सो आर्बिटरी इम्प्युटेशन मध्ये आपण काय करतो, आपण काही अशा व्हॅल्यू बरोबर रिप्लेस करतो, -99, -999. ठीक आहे. म्हणजे अशा व्हॅल्यूज आहेत ज्या शक्यतो तुमच्या डेटा सेटमध्ये येणार नाही. डन. तर याचा फायदा काय होतो की जेव्हा तुमच्या डेटा सेटमध्ये याचा एक सेपरेट काउंट क्रिएट होईल, आणि या सेपरेट काउंटमुळे तुम्हाला समजेल की हा डेटा जो आहे हा डेटा वेगळा आहे आणि बाकीचा डेटा माझ्याकडे अवेलेबल आहे. और एल्स तुम्ही नेक्स्ट काय करू शकता, सो इन्स्टेड ऑफ युझिंग नंबर यू कॅन गो विथ द एनी विच इज नॉट अवेलेबल. डन. अगेन हा एक ऑप्शन चांगला आहे. इन केस ऑफ कॅटेगोरिकल डेटा, आता जसं कॅटेगोरिकल डेटामध्ये काय होतं, तुम्ही सगळ्यात पहिले काउंट प्लॉट करणार. डन. एक्झाम्पल घेऊया की माझ्याकडे सिटी आहे आणि सिटीमध्ये माझ्याकडे मुंबई आहे, पुणे आहे आणि सोलापूर आहे. डन. आता काउंट प्लॉट मध्ये मला कळालं की मुंबईचा जो ग्राफ आहे तो एवढा आहे, देन पुण्याचा एवढा आहे आणि सोलापूरचा एवढा आहे. सो यू कॅन क्लिअरली सी दॅट की मुंबईचा जो काही इन्फॉर्मेशन आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ युजर्स जे आहेत ते मुंबईचे जास्त आहेत ऍज कम्पेअर टू पुणे अँड सोलापूर. सो त्या केसमध्ये जर तुम्ही डायरेक्टली मोडने रिप्लेस केलं विच विल बी युअर मुंबई, तर काय होणार, हा अजून ग्राफ वाढणार. बरोबर ना. यू आर रिप्लेसिंग व्हॅल्यूज विथ द मुंबई, सो व्हॉट विल हॅपन, तुमचा जो ग्राफ अजून वाढणार आणि हा बाकीचा डेटा अजून कमी होणार. सो इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट व्हॉट वी कॅन डू, वी कॅन रिप्लेस इट विथ द एनी नॉट अवेलेबल. म्हणजे काय होईल, तुमच्याकडे इथे एक असा वेगळा ग्राफ येईल जो काय असेल एनी वाला. तर मुंबईचा डेटा जसाच राहील, पुण्याचा तसाच राहील, सोलापूरचा तसाच राहील, आणि तुम्ही डेटा रिप्लेस करणार
एका अशा गोष्टीने जो डेटा तिथे नाहीच आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं सेपरेटली अनालिसिस जे आहे ते अनालिसिस करता येईल. डन. तर इम्प्युटेशन कोणतं करायचं, डिपेंड ऑन डेटा. जर न्यूमरिकल असेल तर माझ्याकडे मीन मीडियन ऑप्शन आहे, बट मी चेक करेल की नक्की किती स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. जर स्टँडर्ड डेव्हिएशन खूपच जास्त असेल तर मग मीन मीडियन करून पण उपयोग होणार नाही. डन. आणि मोडमध्ये मी कॅटेगोरिकल डेटाला मोडने रिप्लेस करू शकतो, बट फर्स्ट आय हॅव टू चेक की किती नंबर ऑफ व्हॅल्यूज रिपीट होतात. जर माझ्या ग्राफमध्ये मला हे समजलं एक व्हॅल्यू खूप जास्त आहे आणि बाकीच्या व्हॅल्यू खूप कमी आहे, तर त्या केसमध्ये याला रिप्लेस करून चालणार नाही. सो आपण काय करू शकतो, एन ने रिप्लेस करू शकतो, विच इज नॉट अवेलेबल, विच विल हॅव न्यू कॅटेगरी, आणि त्या न्यू कॅटेगरीच्या बेसिसवरती तुम्ही सेपरेटली अनालिसिस करू शकता. डन. चलो, इथपर्यंत क्लिअर आहे ना. आणि हे सोडून अजून पण पांडाज मध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे विच वी हॅव बॅकफिल, फॉरवर्ड फिल. तर ते काय आहेत ते पण आपण एकदा बघून घेऊया. ठीक आहे. सो सी, डेटामध्ये फिल एने आपण बघत आहोत. फिल एने मध्ये लेट मी शो यू द डेटा फर्स्ट. तर पांडाजला ओपन केला, छोटासा डेटा सेट आहे, मी स्वतः तयार केलेला आहे. तर बेसिकली डेट आहे आपल्याकडे इन्फॉर्मेशन मध्ये. वी हॅव वॉच, कोणत्या कंपनीची वॉच आहे, किती युनिट सोल्ड झालेत आणि त्याचा रेव्हेन्यू किती आहे. अगेन नंबर रॅन्डम आहे, मी स्वतः क्रिएट केलेला. आता यामध्ये यू कॅन सी सम व्हॅल्यूज आर मिसिंग, राईट. आता ह्या ज्या व्हॅल्यूज मिसिंग आहेत, तसं इथे युनिट सोल्ड मध्ये ही वाली व्हॅल्यू मिसिंग आहे, इथे रेव्हेन्यू मध्ये ही वाली व्हॅल्यू मिसिंग आहे, देन इकडे परत ह्या दोन व्हॅल्यूज मिसिंग, परत इथे ह्या दोन व्हॅल्यूज मिसिंग आहेत. डन. सो आता मला ह्या व्हॅल्यूजला फिल इन करायचं आहे इन्स्टेड ऑफ डिलीटिंग. आता डिलीट का नाही करत आहे, अगेन एक कन्सेप्ट बघा. सो तुमच्याकडे 9 कॉलम्स आहेत, सॉरी 9 रोज आहेत, आणि 9 मधले जर माझे 3 रोज मी डिलीट केले तर राहिलेच किती, 6. म्हणजे अनालिसिस करताना डेटा किती झाला, कमी झाला. डन. सो इन्स्टेड ऑफ डिलीटिंग व्हॉट वी कॅन डू, वी कॅन इम्प्युट, याला बोलतो आपण इम्प्युटेशन. आणि इम्प्युटेशन करताना पहिला जो प्रोसेस आपण फॉलो करतोय दॅट इज मीन अँड मीडियन. का, डेटा जो माझ्याकडे आहे तो कसा आहे, न्यूमरिकल. डन. सो बघा आता कसं फाइंड आउट करणार. फर्स्ट थिंग आय नो युनिट सोल्ड आहे, जो न्यूमरिकल डेटा आहे. आणि जर मी याचा मीन कॅल्क्युलेट केला तर हा तुमचा मीन येतो 99.28. लेट्स कॅल्क्युलेट द मीडियन. मीडियन कॅल्क्युलेट केला 100 येतो, म्हणजे चालेल, तुम्ही मीन पण करू शकता किंवा मीडियनने पण करू शकता, बट आय विल गो विथ द मीडियन. वाय, कारण की तो जास्त अॅक्युरेट आहे, फ्लोट मध्ये जात नाहीये, इंटिजर मध्ये मला आन्सर येत आहे. डन. सो आपण मीडियन मध्ये जाणार. आता तेच आपण बघूया की आपल्याकडे अजून एक कॉलम आहे विच इज, अगेन आय वॉन्ट कॉलम नेम. ओके, वी हॅव रेव्हेन्यू. सो लेट सी की रेव्हेन्यू मध्ये आपण मीनने रिप्लेस करू शकतो का, मीडियनने करू शकतो. डन. तर रेव्हेन्यू मध्ये आलो, आपण सेम कॅल्क्युलेशन करतोय. रेव्हेन्यू, रेव्हेन्यू मध्ये पहिले मी त्याचा कॅल्क्युलेट केला मीन विच इज 488, आणि मी कॅल्क्युलेट केला मीडियन विच इज 150. सो अगेन आय विल गो विथ द मीडियन बिकॉज इंटिजर व्हॅल्यू आहे, तर अनालिसिस करताना सोपं जाईल. डन. आता ह्या व्हॅल्यूज तर मला भेटल्या, बट क्वेश्चन असा आहे की रिप्लेस करायचं कसं. सो हा कोड लिहिणार. कोड बघा, वी आर गोइंग टू रिप्लेस व्हॅल्यू इन दिस पर्टिक्युलर column unit sold, which will be equal to this dot fill na. तुमच्याकडे कमांड आहे fill na, आणि fill na मध्ये काय करायचं आहे, या व्हॅल्यूच्या मला मीडियनने रिप्लेस करायचं आहे. डन. सो आपण काय म्हणलं, हा वाला जो कॉलम आहे या कॉलम मध्ये fill na करायचं आहे, कोणत्या व्हॅल्यूने करायचं आहे, जो काय त्याचा मीडियन असेल त्याच्याने, विच विल बी 100. तर तुमच्याकडे इथे व्हॅल्यू मिसिंग आहे, इथे व्हॅल्यू मिसिंग आहे, तर ती रिप्लेस कशाने होणार, 100 ने. डन. बघा, रन केलं कोडला अँड लेट मी शो यू. झालं, युनिट सोल्ड 100 100, आणि इकडे पण एका ठिकाणी रिप्लेस होतं 100 आलं. डन. चलो एकदा रिपीट करूया काय केलं. सो कोड व्यवस्थित बघा. आता आपण तो करतोय रेव्हेन्यू साठी. ठीक आहे. सो रेव्हेन्यू ह्या कॉलम मध्ये मी येणार आहे. रेव्हेन्यू कॉलम मध्ये आपल्याला व्हॅल्यूजला रिप्लेस करायचं.
ओके. सो आपल्या व्हॅल्यूजला रिप्लेस करायचं. ठीक आहे. सो आपण यूज करणार फिल एन ए. फिल एन ए मध्ये त्याच व्हॅल्यूला विथ देअर मीडियन. डन. सो तोच कोड लिहिला, म्हणजे डिफिकल्ट कोड नाहीये. त्या कॉलम मध्ये आपण जातोय, त्यांना फिल करतोय कोणत्या व्हॅल्यूने, मीडियन. जर मला मीन हवं असतं तर मी मीन घेतलं असतं, मला मोड पाहिजे असतं तर मी मोड केलं असतं. डन. चल, सो देर यू गो. नाव यू हॅव डेटा ऑल फिलिंग. सो तुमच्याकडे आता एकही डेटा असा नाहीये जो मिसिंग नाहीये. ठीक आहे. सो दिस विल बी द फर्स्ट प्रोसेस विच यू विल फॉलो टू रिप्लेस युअर व्हॅल्यू. डन. आता हे झालं मीन और मीडियम. टायटनचा मीन टाकायचा तुम्हाला कुठे? ओके, तर मग त्याला आपल्याला जिथे जिथे टायटन आहे तिथे तिथे मीन करा. ओके, समजलं. हा, समजलं मला. सो तुमच्याकडे असा काय ते डेटा आहे. सो त्यांचा क्वेश्चन असा आहे की जिथे जिथे टायटन आहे तिथे तिथे टायटनचीच व्हॅल्यू मला जायला पाहिजे. डन. आता ते जर आपण केलं, सो फर्स्ट ऑफ ऑल मला फाइंड आउट करावं लागेल की माझ्याकडे टायटन, सॉरी, या कॉलम मध्ये दिस वन युनिट सोल्ड मध्ये कुठे कुठे टायटन आहे, विच मीन्स दिस थिंग. डन. जर मी हे रन केलं तर मला आन्सर येईल ट्रू आणि फॉल्स मध्ये. जिथे जिथे आहे तिथे तिथे ती व्हॅल्यू येईल. युनिट सोल्ड मध्ये टायटन. ओके, हा, सॉरी सॉरी सॉरी, अगेन आय एम रॉंग. डेटा फ्रेम आपण चुकीच्या कॉलम मध्ये बघतो. मला पहिले बघावं लागेल वॉच मध्ये कुठे कुठे टायटन आहे. डन. विच मीन्स दिस वन. ठीक आहे. आता जिथे असेल तिथे ट्रू येणार, जिथे नसेल तिथे फॉल्स येणार. तर मी ह्या डेटाला सेपरेट करून घेणार डेटा फ्रेम मध्ये. सो सी, मला फक्त टायटन आलं, सो मला टायटनच्या व्हॅल्यूज भेटल्या. डन. मग मी काय करेल, डॉट मीन कॅल्क्युलेट करेल. डायरेक्टली होईल का, लेट्स चेक, और वी हॅव टू सेव्ह द डेटा. ओके, चल. सो आपल्याला काय करावं लागेल अगेन. आता ह्याला मी अजून कॉम्प्लेक्स बनवू शकतो, बट आपण सोपं करूया. आता डेटामध्ये, या डेटामध्ये मला काय हवंय, युनिट सोल्ड, दिस व्हॅल्यू. ठीक आहे. आणि याचा मला काय हवंय, मीन. म्हणजे आता हा आला माझा टायटनचा मीन. डन. मग आता माझ्याकडे ही नंबर आहे, सो मी एक तर ह्या नंबरला सेव्ह करून ठेवू शकतो, किंवा जिथे जिथे व्हॅल्यू असेल तिथे तिथे फिल करू शकतो 97.5. डन. सो रिप्लेस एन एन विथ द 97.5. क्लिअर आहे? ओके. अजून काय डाऊट आहे? चांगला क्वेश्चन होता. ओके, क्लिअर आहे? ओके. सो दिस वॉज द फर्स्ट ऑप्शन, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे जर डेटा मीन असेल, मीडियन असेल, त्याच्याने आपण रिप्लेस करू शकतो. तर प्रत्येक वेळेस आपण या टेक्निक बरोबर नाही जाणार, तर तुमच्याकडे दुसरे पण ऑप्शन आहे, विच वी हॅव फिल एन ए, बॅक फिल अँड फॉरवर्ड फिल. ठीक आहे. सो आता बॅक फिल काय आहे आणि फॉरवर्ड फिल काय. सो लेट मी इम्पोर्ट दिस डेटा अगेन. आपण डेटाला रिप्लेस केलेलं आहे. ओके. सो बघा, आता आपल्याकडे अगेन डेटा जो आहे तो अवेलेबल आहे रिप्लेस करण्यासाठी. ठीक आहे. सो मला युनिट सोल्ड मध्ये जायचं, यावाल्या कॉलम मध्ये, किंवा आपण पूर्ण याच्यावरती देऊया. सो लेट मी राईट फिल एन ए. आणि फिल एन ए मध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे विच इज मेथड. डन. आणि मेथड मध्ये तुम्ही देऊ शकता बी फिल. बी फिल म्हणजे बॅक फिल, तर जी प्रिव्हियस व्हॅल्यू आहे ती पुढे जाणार. डन. म्हणजे समथिंग लाईक दॅट. अँड यू विल बी हॅव्हिंग, आय गेस, इन प्लेस इज इक्वल टू ट्रू, या करावं लागेल. ऑर एल्स तुम्हाला डेटा फ्रेम मध्ये, लेट मी सेव्ह दॅट इन बॅकफिल वन, म्हणजे त्याच याच्यामध्ये नको चेंजेस करायला. आपण एक नवीन डेटा फ्रेम बनवला बॅकफिल, त्याच्यामध्ये बघा ह्या व्हॅल्यूज आता रिप्लेस झालेल्या. ठीक आहे. तर त्याने काय केलं, बॅकच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूला रिप्लेस केलं. डन.
आता अजून एक ऑप्शन काय माझ्याकडे, एक आहे फॉरवर्ड फिल. तर फॉरवर्ड फिल मध्ये आपण काय करू शकतो, सो लेट मी कॉपी, लेट मी पेस्ट. ठीक आहे. सो दिस विल बी वर फॉरवर्ड फिल. तर तुम्हाला फक्त इथे करायचं आहे एफ फिल इन्स्टेड ऑफ बॅक फिल, वी आर गोइंग टू यूज फॉरवर्ड फिल. आणि जर मी हा डेटा तुम्हाला दाखवला, आता हा डेटा तुमचा आलाय फॉरवर्ड फिलने तयार. डन. चल, क्लिअर आहे. आता झालं काय, नक्की व्हॅल्यूज कुठल्या चेंज झाल्या बघा. अगेन मला हा वाला डेटा दाखवा लागेल तुम्हाला. लेट मी सी डेटा फ्रेम. ठीक आहे. सो बघा, तुमच्याकडे बॅकफिल मध्ये काय आलं, यू हॅव 120, राईट. तर तुम्ही जेव्हा बॅकफिल केलं, या सॉरी, यू हॅव 80, जे पुढे व्हॅल्यू होती ती मागे आली. तर जे 80 होतं ते तुमचं आलं इथे मागे, बॅकफिल. डन. फॉरवर्ड फिल मध्ये केसमध्ये काय आलं, तसं फास्ट ट्रॅक होतं 120, तर त्याने रिप्लेस केलं पुढच्या एन व्हॅल्यू. कळलं. तर बॅकफिल म्हणजे मागचं जे पुढचं जे आहे ते मागे टाकणं, आणि फॉरवर्ड फिल मध्ये जे पुढचं आहे ते मागे. डन. चल, क्लिअर इथपर्यंत. ओके. आता जर सपोज तुम्हाला अनालिसिस करताना त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याचा मिनिंगच नाही समजत आहे, किंवा तुमच्याकडे अशा काही व्हॅल्यूज आहेत ज्यांना तुम्ही रिप्लेस नाही करू शकत, सो इन्स्टेड ऑफ डुईंग बॅकफिल, मीन, मीडियन, तुम्ही काय करू शकता, सिम्पली तुम्ही त्या वर्डला रिप्लेस करा विथ द नॉट अवेलेबल. सो लेट मी शो यू. लेट से आपण एक डेटा सेट बनवला विथ द नॉट अवेलेबल, आणि डेटा फ्रेम मध्ये आपण फिल एन करणार, बट कशाने करणार, नॉट अवेलेबल. डन. आता याचा फायदा कधी होतो, जर आपल्याला एक सेपरेट कॅटेगरी क्रिएट करायची असेल, म्हणजे मी या बेसिसवरती वेगळं अनालिसिस करू शकतो. आता या डेटा सेटसाठी पॉसिबल नाहीये, खूप कमी आहे. बट जर माझ्याकडे खूप मोठा डेटा सेट आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा व्हॅल्यूज मिसिंग आहेत, फॉर एक्झाम्पल जसं शिपमेंटचा डेटा, ठीक आहे. आता शिपमेंटच्या डेटामध्ये प्रोडक्ट जे आहे ते शिफ्ट झालेत, त्याचं काही व्हॅल्यूज मिसिंग आहेत, नॉट अवेलेबल आहे. डन. तर तुम्ही काय करू शकता, एनने रिप्लेस केलं, तर मग तुम्ही त्यांचं अनालिसिस वेगळ्या प्रकारे करू शकता, की किती असे प्रोडक्ट आहेत ज्यांचा डेटाच माझ्याकडे अवेलेबल नाहीये, मग तो का नाहीये, काय प्रॉब्लेम्स येतात. कळलं. चल, ओके. ऑफलाईन आणि ऑनलाईन मेंबर क्लिअर इथपर्यंत. आता येतो मेन डेटा सेट वरती काम, आणि हे वाला पार्ट आता इथून पुढे इम्पॉर्टंट आहे, हा तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये हेल्प करेल. ठीक आहे. सो आपल्याकडे कारचा डेटा सेट आहे, हा आय गेस आपण लास्ट टाइम दाखवलेला आहे, नसेल बघितला तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये अपडेट करेल. ठीक आहे. तर डेटा सेट मध्ये काय काय आपल्याकडे, सो लेट मी शो यू शेप फर्स्ट. अँड शेप ऑफ दिस डेटा सेट इज 457 रोज आहेत, 21 कॉलम. आणि जर मी तुम्हाला रॅन्डमली डेटा दाखवला, तर आपल्याकडे इनवॉइस डेट आहे, मेकर आहे म्हणजे कोणत्या कंपनीची गाडी आहे, कंट्री नेम आहे, डीलर आहे, सेल्स प्राइस आहे, कॉस्ट प्राइस आहे, टोटल डिस्काउंट आहे. डन. आता कोणत्याही डेटा सेट वरती जो तुमचा पहिला फंक्शन आहे तो जाणार, दॅट विल बी इन्फो, पहिला फंक्शन. ठीक आहे. सो डेटा फ्रेम डॉट इन्फो हा फंक्शन करतो काय, हा फंक्शन तुम्हाला तीन गोष्टी देतो. एक, मेमरी किती यूज झालेली आहे. सेकंड, किती व्हॅल्यू प्रेझेंट आहेत, किती व्हॅल्यू मिसिंग आहेत. थर्ड, डेटा टाईप काय. डन. बघा, जसं इनवॉइस आहे, तर माझ्याकडे टोटल किती रोज आहेत, 457 एंट्रीज आहेत. नॉन नल व्हॅल्यूज किती आहेत, 457, म्हणजे सर्वच्या सर्व व्हॅल्यू प्रेझेंट आहेत. डन. आणि त्याचा डेटा टाईप काय, डेट टाइम 64. डन. तसंच मेकर मध्ये 457 नॉन नल व्हॅल्यू, म्हणजे सर्व व्हॅल्यू प्रेझेंट आहे, आणि त्याचा डेटा टाईप आहे ऑब्जेक्ट. डन. तेच जर मी इज डीलर मध्ये गेलो, यू हॅव 0 नॉन नल व्हॅल्यू, म्हणजे सर्वच्या सर्व व्हॅल्यू मिसिंग आहेत. डन. मग ह्या कॉलमला तुम्हाला डेटा सेट मध्ये ठेवून उपयोग आहे का, नाही. सो फर्स्ट थिंग, तुम्ही हा डेटा डिलीट करणार. डन. नेक्स्ट, आता इथे तुमच्याकडे काही अशा व्हॅल्यू जसं आउटर पोस्ट कॉल, ठीक आहे, पोस्ट, हा. सो 371 व्हॅल्यू ज्या आहेत त्या फक्त अवेलेबल आहेत, त्याचा अर्थ बाकीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या मिसिंग आहेत. स्क्रीन स्क्रीन दिसते ऑनलाईन मेंबर.
येस, हो सर. दिसत आहे. चलो, डन. सो 370 व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रेझेंट आहेत, याचा अर्थ 457 पैकी काही व्हॅल्यू माझ्या मिसिंग आहे आणि डेटा टाइप जो आहे तो इथे तुम्हाला दिलेला. डन. तर कॅटेगोरिकल, न्यूमेरिकल, डेट टाइम, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला डेटाला पहिले डिवाइड करायचं अनालिसिस साठी, तर तुमचं हे एक फंक्शन तुम्हाला ते इझिली करण्यासाठी मदत करू शकतं. आता हे इम्पॉर्टंट काय, जेव्हा तुम्ही एखादी एक्सेल फाईल किंवा कोणतीही फाईल डेटा घेता, तर तिथे दिसणारा न्यूमेरिकल डेटा हा न्यूमेरिकलच असेल असं नाही. तो तुम्हाला दिसताना न्यूमेरिकल असू शकतो, बट तो स्ट्रिंग असेल, आणि जर स्ट्रिंग असेल तर त्याच्यावरती सम, मीन, मोड वगैरे चालणार नाही. सो हा एक असा फंक्शन आहे जो ऍक्च्युली सांगेल की डेटा टाइप जो आहे तो काय आहे. त्याप्रमाणे तुम्ही पुढे जे आहे ते चेंजेस करू शकता. डन. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता नेक्स्ट पार्ट, जो नेक्स्ट फंक्शन तुम्ही चालू शकता, विच इज डिस्क्राईब. जो सेकंड फंक्शन तुम्ही चालवणार तुमच्या डेटा सेट वरती, आणि हा तुम्हाला देतो तुमच्या डेटा सेटचा 5 नंबर समरी. तर जेवढे पण न्यूमेरिकल कॉलम्स आहेत त्याच्यावरती हा चालतो. फक्त न्यूमेरिकल कॉलम, कॅटेगोरिकल वरती चालणार नाही. आणि न्यूमेरिकल मध्ये काय इन्फॉर्मेशन देतं, जसं या सेल्स प्राइसला बघा. सेल्स प्राइसचा तुमचा काउंट आहे 470, त्याचा मीन म्हणजे तुमचा Q2 आहे हा, त्याचा मिनिमम आहे हा, फर्स्ट क्वार्टाईल, मीडियन, थर्ड क्वार्टाईल, मॅक्सिमम अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. ठीक आहे. 5 नंबर समरी मध्ये आपण हेच काढतो ना, मिनिमम, मॅक्सिमम, राईट, फर्स्ट क्वार्टाईल, सेकंड क्वार्टाईल, थर्ड क्वार्टाईल. तर एक फंक्शन तुम्ही चालवलं की तुम्हाला अख्ख्या न्यूमेरिकल डेटाचं काय भेटतं, 5 नंबर समरी. तर तुमचा डेटा कसा डिस्ट्रीब्युटेड आहे हे तुम्हाला एका सिंगल फंक्शन मध्ये समजणार आहे. डन. आता हे करताना काय आलं, पहिले नव्हतं. अरे होतं ना, असं कसं नव्हतं, फंक्शन होतं तो. आता हे फंक्शन जे आहे, हे फंक्शन तुम्ही एकतर सर्व अख्ख्याच्या अख्ख्या डेटा फ्रेम वरती चालवू शकता, किंवा फक्त तुम्हाला सेल्स प्राइस आणि कॉस्ट प्राइस वरती अनालिसिस करायचं. डन. सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन पास लिस्ट. तर आपण एक लिस्ट पास करू शकतो अशी. सो आय वॉन्ट सेल्स प्राइस, कॉपी केलं, पेस्ट केलं. देन आय वॉन्ट कॉस्ट प्राइस, कॉपी केलं अँड पेस्ट केलं. व्हेरी गुड. सो इन्स्टेड ऑफ डुईंग ऑल द अनालिसिस, कारण की सगळ्याच ह्याच्यावरती तुम्हाला 5 नंबर समरी करायची गरज नाहीये, तर तुम्ही त्या कॉलम वरती फोकस करू शकता ज्याच्यावरती तुम्हाला खरंच वर्क करायचं. डन. So this is the second function which you are going to run on your data set to know the distribution of your data set. चल, क्लिअर इथपर्यंत? Done. आता नेक्स्ट पार्ट येतो व्हॅल्यू काउंट. सो या पुढचे जे फंक्शन्स आहेत हे टिपिकली तुमचे यूज होतात कॅटेगोरिकल डेटासाठी. जसं तुम्ही डिस्क्राईब फंक्शन यूज केलं न्यूमेरिकल साठी, हे जे फंक्शन्स आहेत हे तुमचे यूज होतात कॅटेगोरिकल साठी. एक्झाम्पल, सो वी हॅव दिस मेक ॲज अ कॉलम. डन. आता या मेक मध्ये तुमच्याकडे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे 457 पैकी किती रोल्स रॉयसच्या कार्स आहेत, किती ॲस्टन मार्टिन आहे, किती तुमच्याकडे जॅग्वार आहे. डन. सो जो तुम्ही फंक्शन पास करू शकता विच इज व्हॅल्यू काउंट्स. व्हॅल्यू काउंट्सने तुम्हाला एका वेळेस त्या डेटा सेटमध्ये व्हॅल्यूज किती वेळा त्या रिपीट झालेल्या आहेत ते देतात. डन. सो जॅग्वारच्या आउट ऑफ 457 वी हॅव 129 कार. तर आपण असं म्हणू शकतो की सर्वात जास्त ज्या गाड्या सेल झालेल्या आहेत त्या कोणाच्या आहेत, जॅग्वार. आणि सर्वात कमी ज्या सेल झालेल्या त्या आहेत टीव्हीआर. डन. अजून कोणता डेटा आहे, सो लेट मी सी, वी हॅव ओके मॉडेल. तर तुम्ही मॉडेल वरती चालू शकता. सो मॉडेल पण तुमचा अगेन कॅटेगोरिकल डेटा आहे. सी, तर जेवढे पण मॉडेल सेल झालेले आहेत त्याच्यामध्ये कोणती क्वांटिटी किती याच्यामध्ये सेल झालेली हे तुम्हाला कळतं. सो जो एक्स 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 के मॉडेल आहे तो 95 टाइम्स सेल झालेला आहे. तर सगळ्यात जास्त डिमांड कोणत्या मॉडेलची आहे, यावाला. डन. अगेन असं नाहीये की डिमांड, यू हॅव टू चेक प्राइस ऑल्सो. सो प्राइस कदाचित कमी असेल त्याच्यामुळे लोक जास्त परचेस करतात. और फॅन्टम नावाचा जो मॉडेल आहे तो कदाचित प्राइसने कॉस्टली असेल त्याच्यामुळे ते कमी परचेस करतात. ठीक आहे. सो यू हॅव टू फाइंड आउट दॅट रिलेशनशिप.
डन. अजून कुठे परफॉर्म करू शकतो, तर याच्यामध्ये ना एक डेटा आहे विच इज इयर. ठीक आहे, रिपोर्टिंग इयर. अगेन हा कॅटेगोरिकल आहे, कारण की 2013-14 सारखं सारखं रिपीट होत आहे. तर तुम्ही फाइंड आउट करू शकता की कोणत्या इयर मध्ये तुमच्याकडे जास्त गाड्या ज्या आहेत त्या सेल झालेल्या. ठीक आहे. सो आउट ऑफ 457 यू हॅव मोस्ट ऑफ द कार सेल्स इन 2015. क्लिअर आहे. चलो. सो व्हॅल्यू काउंट हा एक असा फंक्शन आहे जो चालणार फक्त कॅटेगोरिकल वरती, आणि तो काय देणार, नंबर ऑफ रिपिटेशन. डन. आता जो नेक्स्ट फंक्शन आपण यूज करू शकतो दॅट विल बी युनिक. म्हणजे किती युनिक व्हॅल्यूज आहेत. डन. म्हणजे मला लेट्स से फाइंड आउट करायचं आहे डेटा फ्रेम मध्ये माझ्याकडे एक कॉलम आहे विथ द नेम ऑफ कलर. लेट मी सी कॅपिटल आय गेस. ओके. डन. सो कलर आहेत. आता मला फाइंड आउट करायचं की किती टाईपचे कलर्स आहेत. डन. सो आय कॅन यूज युनिक. सो इट विल गिव्ह मी युनिक नंबर ऑफ रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. सो आय हॅव रेड, ब्ल्यू, ग्रीन, सिल्वर, लाईट, ब्लॅक. तर किती किती कलर्स रिपीट होतात आहे, सॉरी कोणते कोणते युनिक प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स मला भेटले. डन. अजून जर एक्झाम्पल द्यायचं झालं, लेट मी चेक. या कोणत्या कोणत्या कंट्रीमध्ये माझ्या गाड्या ज्या आहेत त्या सेल झालेल्या आहेत, तर मला त्या कंट्रीची नावं हवं. डन. सो आपण इथं पेस्ट करणार कंट्री नेम, अँड यू हॅव युनायटेड किंगडम, UK, फ्रान्स, USA, स्वित्झर्लंड, स्पेन अँड जर्मनी. जर मला हे फाइंड आउट करायचं आहे कोणत्या कंट्रीमध्ये किती गाड्या सेल झालेल्या आहेत, तर मी ह्याला कॉपी करेल आणि टाकेल व्हॅल्यू काउंट्स मध्ये. सो सी दिस विल बी युअर व्हॅल्यू काउंट. सो मला कळेल UK मध्ये किती झाल्यात, USA मध्ये किती झाल्यात आणि फ्रान्स मध्ये किती झाल्यात. डन. सो कुठलं कोणतं फंक्शन यूज करायचं डिपेंड आहे की कोणता प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय. डन. चल. आता शेवटचं एक फंक्शन आहे विच इज एन युनिक, म्हणजे नंबर ऑफ युनिक व्हॅल्यूज. ठीक आहे. आता काय होतं, तुमच्या कधी कधी जर तुम्ही ई कॉमर्स सारख्या डेटा सेट वरती काम करताय तर तुमच्याकडे एसक्यूज खूप असतात. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं की किती एसक्यूज आहेत, म्हणजे किती युनिक व्हॅल्यूज आहेत ज्या सेल होतात. डन. तर त्या केसमध्ये तुम्ही फक्त एवढं करता, एन युनिट. मग तुम्हाला नंबर ऑफ काउंट येतं, म्हणजे 6 कंट्रीज मध्ये माझ्या ज्या कार आहेत त्या सेल होतात. डन. जर मला ही वाली इन्फॉर्मेशन हवी आहे, जसं लेट मी टेक समथिंग लाईक रिजन, आय डोंट नो, पण व्हॅल्यूज मिसिंग आहेत, नको ते घ्यायला. अजून काय आहे का, कलर, मॅट्रिक, लेबर कॉस्ट, रिपोर्टिंग इयर, रिपोर्टिंग मंथ. लेट्स फाइंड आउट. आय डोंट नो की कसा व्हॅल्यू आहे. सो रिपोर्टिंग मंथ मध्ये आपल्याकडे नाही. ओके. ओके, 12 रिपोर्टिंग मंथ. डन. आणि जर मला फाइंड आउट करायचे कोणते, तर मी यूज करेल युनिक. सो हा ऍरे दिला त्याने 10, 1, 2, 3. सो बेसिकली कोणत्या मंथ मध्ये कोणती गाडी रिपीट झालेली आहे हे दिलेलं आहे. आणि जर मला याच्याच व्हॅल्यू काउंट हवे असतील, सो व्हॅल्यू काउंट. सो आता तुम्हाला समजतंय कोणत्या मंथ मध्ये कोणती गाडी सेल झालेली. क्लिअर आहे. सो कन्फ्यूज होऊ नका. व्हॅल्यू काउंट रिपिटेशन देतो, युनिक तुम्हाला काय देतो, त्या डेटा सेट मध्ये किती युनिक व्हॅल्यूज आहेत, आणि एन युनिक म्हणजे काय देतो, नंबर ऑफ युनिक्स व्हॅल्यू. संपलं. डन. ओके. चलो. सो इथपर्यंत क्लिअर आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन मेंबर्स सम देते, राईट. चलो डन. ओके. आता नेक्स्ट फंक्शन्स आपण जे बघत आहोत ते आहे ग्रुप बाय. तर ग्रुप बाय फंक्शन तुम्ही यूज करू शकता डेटाचं ग्रुपिंग करण्यासाठी. म्हणजे जसं सपोज मला मेकर्सचं ग्रुप करायचं. ठीक आहे. सो आय विल यूज df डॉट ग्रुप बाय, आणि ग्रुप बाय मध्ये मी पास करेल माझा कॉलम ज्या बेसिसवरती मला ग्रुपिंग करायचं. तर मला हा मेकर्स देतोय. ठीक आहे. आता अगेन त्याने काय केलं, डेटाला सेव्ह केलं एका लोकेशनला. जर मला बघायचं असेल नक्की त्याने काय दिलेलं, सो आय कॅन यूज साईज फंक्शन. तर मला कळेल अगेन ॲस्टन मार्टिन वगैरे कशा तुमच्या शेड्यूल होतात. ठीक आहे.
मग यानुसार तुम्ही परत त्याचा अनालिसिस जे आहे, म्हणजे हा तुमचा वेगळा ग्रुप झाला, तर रोल्स रॉयल्सला घेऊन तुम्ही वेगळा अनालिसिस करू शकता. जसं मेकर्स मध्ये माझ्याकडे मला ह्या ग्रुपमध्ये काम करायचं, कोणत्या? रोल्स रॉयल्स मध्ये. अगेन ती की नाही बसणार आय गेस. कुड नॉट फाउंड रोल्स रॉयल्स इन मेकर, या ग्रुपमध्ये नाही काम होणार. सो यू कॅन गो अँड यूज साईज, अगेन व्हॅल्यू काउंट्स मध्ये तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भेटून जाते. ठीक आहे, तर बेसिकली ग्रुप करतं. ग्रुपच्या बेसिसवरती जास्त अनालिसिस नाही केलेलं आहे मी, कारण त्यापेक्षा मग तुम्ही कस्टम फंक्शन घेऊन तुम्हाला जसं हवं तसं अनालिसिस करू शकता. चल, क्लिअर आहे? ओके. आता हे जे फंक्शन्स होते, हे फंक्शन्स तुम्हाला तुमच्या डेटाचं बेसिक इन्फॉर्मेशन देणार. बेसिक म्हणजे काय? की किती व्हॅल्यूज रिपीट होतात आहेत, मीन काय आहे, मोड काय आहे, सेंटर पॉइंट काय आहे, त्या सर्व गोष्टी. पण मी डीप मध्ये अनालिसिस करू शकतो का? आता जर मला डीप मध्ये एखाद्या क्वेश्चनचा आन्सर हवं असेल, तर त्यासाठी तुम्हाला लागतात कस्टम फंक्शन्स. म्हणजे तुम्हाला स्वतःचे फंक्शन्स बनवता यायला पाहिजे. जसं क्वेश्चन बघा, नाव एक्झाम्पल. सो आय वॉन्ट दोज कार हु आर सेल इन लेट्स से UK, आणि जे रोल्स रॉयल्सचे. क्वेश्चन काय? की युनायटेड किंगडम मध्ये गाड्या सेल झालेल्या आहेत, पण कोणत्या? ज्या रोल्स रॉयल्स आहेत. सो 457 गाड्यांपैकी मला UK मधल्या रोल्स रॉयल्स ज्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या. क्लिअर आहे? कसं करू शकतो? सो सगळ्यात पहिले तुम्ही एका कॉलम मध्ये जाणार आणि त्याला एकाला फिल्टर करणार. डन. सो तुम्ही मेक कॉलमला सेपरेट केला आणि मेक कॉलम मध्ये तुम्ही कोणत्या गोष्ट ह्याच्यासाठी बघताय? रोल्स रॉयल्स. डन. आणि हा हे स्ट्रिंग आहे, सो दिस विल बी डबल कोट. डन. त्यानंतर डेटा फ्रेम मध्ये आलो आपण आणि ह्याला फिल्टर केलं. सो जेव्हा तुम्ही फिल्टर करता तेव्हा तुम्हाला गाड्या भेटतात ज्या तुमच्या फक्त रोल्स रॉयल्स मध्ये सेल झालेल्या. बघा, सो आउट ऑफ 457 यू हॅव 63. सो जे तुम्हाला वरती ऑलरेडी भेटलेलं आहे दिस थिंग. रोल्स रॉयल्स किती आहेत? 63. बरं, क्वेश्चन काय? जसं आपल्याकडे आय गेस युकेच होतं. आता युके मध्ये 215 गाड्या सेल झालेल्या आहेत. आता मला हे फाइंड आउट करायचंय, ज्या 63 गाड्या माझ्या रोल्स रॉयल्स सेल झालेल्या आहेत त्यापैकी युके मध्ये किती झालेल्या आहेत. डन. सो आता फिल्टर आउट. नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट प्रॉब्लेम जो आपण सॉल्व्ह करतोय विच इज युअर कंट्री नेम. तर कंट्री नेम मध्ये डेटा फ्रेम मध्ये हा वाला कॉलम, आणि यामध्ये आपण कोणता डेटा बघतोय? युनायटेड किंगडम. अगेन की खूप महत्वाची आहे, स्पेलिंग मिस्टेक झालं तर कोड वर्क करणार नाही. आणि याला आपण फिल्टर करणार युझिंग डेटा फ्रेम. डन. आता या पॉइंटला तुम्हाला त्या 215 गाड्या दिसतील. 215. डन. आता मला ह्या दोन्ही आन्सर्सला काय करायचंय? कंबाईन करायचं. तर मला अशा गाड्या हव्यात ज्या युके मध्ये सेल झालेल्या आहेत आणि ज्या रोल्स रॉयल्स आहेत. सो कसं करायचं बघा. तर सगळ्यात पहिले आपण हे वाला सिंटेक्स घेणार, याला कॉपी केला. डन. सो कॉम्प्लिकेटेड नाही करत, एकदम सोपं सांगतो काय करायचं. याला मी टाकणार ब्रॅकेट मध्ये, सो राऊंड ब्रॅकेट दिला. डन. देन मी देणार अँड ऑपरेटर, कारण की मला दोन्ही कंडिशन ट्रू हव्यात. त्यानंतर मी येणार आणि कॉपी करणार ही वाली कंडिशन. डन. आणि त्याला पण मी टाकणार या ब्रॅकेट मध्ये. डेरिव्हेटिव्ह. सो तुमच्याकडे किती गाड्या आहेत? 33 गाड्या आहेत. सो आउट ऑफ 215 cars which are sold in UK, you have 33 cars which are Rolls Royce. Done. आता प्रत्येक वेळेस तर एवढा मोठा कोड लिहिणार का? म्हणजे उद्या जाऊन जर मला कोणी विचारलं की मला असं सांग ज्या गाड्या US मध्ये सेल झालेल्या आहेत जॅगवारच्या, प्रत्येक वेळेस जाऊन एवढा मोठा कोड लिहिता येईल का? नॉट पॉसिबल. आणि इथे येतं तुमचं कस्टम फंक्शन. ठीक आहे. सो बघा, आता कस्टम फंक्शन तुम्हाला कसं हेल्प करतं. सो वी आर गोइंग टू क्रिएट आवर ओन फंक्शन. नाव लेट्स से आपण या फंक्शनला नाव द्या कार्स. डन. आता या कार फंक्शनला दोन व्हॅल्यूज आपल्याला द्यायच्यात. एक तर आहे कार नेम आणि सेकंड हवंय कंट्री नेम. सो CN टाकूया आपण, कंट्री नेम. डन. आता जो कोड आहे
हा वाला मी आहे तसा कॉपी करतो, आहे तसा, आणि मी गेला इथे. हा, मी एक्झिट झालो. ओके, मेंबर्स आवाज येतोय? येस. ओके. सो बघा, आपण एक फंक्शन बनवत आहोत, ज्या फंक्शन मध्ये आपण स्क्रीन. ओके. सो आपण एक फंक्शन बनवत आहोत, ज्या फंक्शन मध्ये आपण ज्या पण कंट्रीचं नाव टाकणार आणि ज्या पण आपण कारचं नाव टाकणार त्याचे मला डिटेल्स भेटायला हवं. डन. सो आपण एक फंक्शन बनवतो विथ द नेम ऑफ कार्स, अँड वी हॅव टेकन कार नेम ॲज अ व्हेरिएबल अँड कंट्री नेम ॲज अ CN. डन. सो मी हा वाला जो कोड आहे, जो मगाशी आपण ऑलरेडी फिल्टर केला होता, त्या कोडला कॉपी करतो आणि मी सिम्पली इथे पेस्ट केलं. डन. आता चेंज काय करायचं, माझ्याकडे ही व्हॅल्यू जी आहे ती प्रत्येक वेळेस चेंज होणार. तर मी इथे टाकलं कार नेम, जो युजर सांगेल तो. त्यानंतर चेंज काय होणार, ही वाली व्हॅल्यू. सो इथे आपण देणार CN, जो युजर सांगेल तो. आणि हा जो डेटा आहे तो मी या व्हेरिएबल मध्ये सेव्ह करतोय. डन. आणि नेक्स्ट लाईनला मी फक्त काय केलं, रिटर्न डेटा. डन. रन. आता माझ्याकडे एक फुल फ्लेज फंक्शन आहे, जो फंक्शन मला पाहिजे तसा माझ्या डेटाला फिल्टर आउट करून देईल. सो बघा, कार्स, कार्स मध्ये मला कार नेम हवंय, लेट्स से वरती जाऊया. ओके, बेंटलीची गाडी हवी आहे. सो बेंटली, आणि मला ही हवी आहे लेट्स से USA मध्ये. टाईप करा, सोपं आहे. ठीक आहे. देअर यू. सो तुमच्याकडे USA मध्ये 27 कार्स ज्या आहेत त्या बेंटलीच्या सोल्ड झालेल्या आहेत. सो आता तुमच्याकडे तो एक स्पेसिफिक फंक्शन आहे, ज्याच्याने तुम्ही डेटाला फिल्टर आउट करू शकता. आता ह्याला तुम्ही जसं पाहिजे तसं बनवू शकता. म्हणजे जर सपोज उद्या जाऊन तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला की अशा कोणत्या गाड्या आहेत ज्यांची सेल्स ॲव्हरेज प्राइस पेक्षा जास्त झालेली, क्वेश्चन इज अशा कोणत्या गाड्या आहेत ज्यांची सेल ॲव्हरेज प्राइस पेक्षा जास्त झालेली आहे. सो आता बघा, सगळ्यात पहिले मला काय करावं लागेल, ॲव्हरेज प्राइस फाइंड आउट करावं लागेल. सो सेलिंग प्राइस घेऊया, कम डाऊन. ओके, एक्स्ट्रा आला इकडे खाली. डेटा फ्रेम मध्ये सेल्स प्राइस आणि याचा मीन काढला, हा माझा मीन आहे. एकदा मीडियन पण काढणार, कारण की आपण चेक करणार की डेटामध्ये आउटलायर आहेत की नाही आहेत. ठीक आहे. सो आउटलायर आहेत, व्हॅल्यू मध्ये डिफरन्स आहे. सो आपण मीनच्या ऐवजी काय घेणार, मीडियन. आता माझा क्वेश्चन कसा आहे की अशा कोणत्या गाड्या आहेत ज्या मीन पेक्षा किंवा मीडियन पेक्षा जास्त प्राइस मध्ये सेल झालेल्या आहेत. डन. सो बघा, डेटा फ्रेम मध्ये आपण सेल्स प्राइसला फिल्टर करतोय. सो लेट मी टेक दिस वन विच इज हॅव्हिंग प्राइस ग्रेटर दॅन दिस व्हॅल्यू. डन. आणि हे कशामध्ये हवंय मला, या पार्ट मध्ये. सो डेटा फ्रेम मध्ये मी गेलो आणि फिल्टर आउट केलं. डन. सो आउट ऑफ 457 गाड्या ज्या तुमच्या सेंटर पॉईंट पेक्षा जास्त झालेल्या ते आहेत किती, 205. मग आता मला क्वेश्चन असा आहे की अशा कोणत्या त्यामध्ये गाड्या आहेत ज्यांची कॉस्ट प्राइस जी आहे ती अगेन मीडियन पेक्षा जास्त. डन. सो अगेन आपण फक्त काय करणार, डेटा फ्रेम मध्ये जाणार, डेटा फ्रेम मध्ये कॉस्ट प्राइसला उचललं, त्याचा मी मीडियन कॅल्क्युलेट केला. आय नो ह्या डेटा सेट मध्ये आउटलायर्स आहे, सो मी डायरेक्टली मीडियनला प्रेफरन्स देतो. डन. आणि मला आता त्या गाड्या हव्यात ज्यांचं मीडियन पेक्षा पण जास्त असेल. सो याला घेतला आपण ब्रॅकेट मध्ये, देन हा आला अँड ऑपरेटर आणि हा आला अगेन एक ब्रॅकेट, आणि यामध्ये काय येईल आता,
ही वाली इन्फॉर्मेशन शुड बी ग्रेटर दॅन ही वाली इन्फॉर्मेशन. डन अँड देर यू गो. सो किती गाड्या आहेत? 146, ज्यांची ॲव्हरेज प्राइस पेक्षा पण त्या जास्त महाग गेलेल्या आहेत आणि त्यांची कॉस्टिंग पण जी आहे ती महाग आहे. कळलं? आता तुम्ही तुमचे स्वतःचे पाहिजे तसे क्वेश्चन्स न्यूमेरिकल कॅटेगोरिकल डेटाला घेऊन कंबाईन करून यूज करू शकता. एक शेवटचं फंक्शन सांगतो विच इज क्रॉस टॅब. आय गेस उद्या आपण ओके ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ते बघणार आहे, तर त्याला नको आता हे करायला. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण तो पार्ट बघणार आहोत. आता तुम्हाला काय करायचंय? सो नाव यू हॅव क्वेश्चन्स ऑफ युअर डेटा सेट, राईट? अँड नाव यू नो हाऊ टू आन्सर दॅट क्वेश्चन. ठीक आहे. आता हे क्वेश्चन्स मी काही पार्ट करून नव्हतो आलो. मी डेटा सेटला बघितलं, तो क्वेश्चन विचारला आणि त्याचा आन्सर आपण फाइंड आउट केला. आता असंच तुमच्याकडे ऑलरेडी क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, तर ते क्वेश्चन्स घ्यायचे आणि त्यांचे जे आन्सर्स आहेत ते आन्सर्स फाइंड आउट करायचा प्रयत्न करायचा. बट हे करायच्या अगोदर इम्पॉर्टंट पार्ट आहे, यू शुड हॅव डेटा ऑलरेडी क्लीन. ठीक आहे. हे फंक्शन तुमचे क्लीन डेटावरतीच व्यवस्थित आउटपुट देतील. जर कुठल्या व्हॅल्यू मिसिंग आहे, कुठल्या व्हॅल्यू अवेलेबल नाहीये, किंवा तुमच्याकडे कोणत्या कॉलम्स मध्ये अर्धा डेटा आहे, कोणत्या कॉलम मध्ये अर्धा डेटा अवेलेबल नाहीये, जर तसं काही असेल, किंवा जसं डेटामध्ये प्रशांतच्या डेटा सेटमध्ये होतं, महाराष्ट्र होतं, पण महाराष्ट्राचे 4 ते 5 टाईपचे स्पेलिंग्स होते. डन. जर तसा काही डेटा असेल तर तुम्हाला अनालिसिस करता येणार नाही. सो बिफोर गोइंग फॉर दिस पर्टिक्युलर फंक्शन यू शुड ऑलवेज डू द प्री प्रोसेसिंग ऑफ युअर डेटा. मीन्स तुमच्याकडे जो डेटा आहे तो सर्व व्यवस्थित एका सिंगल फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? आता हे फंक्शन्स तेव्हाच चालणार जेव्हा तुमचा डेटा क्लीन असेल. जर तुमचा डेटा क्लीन नाहीये आणि तुम्ही हे फंक्शन चालवताय, इट इज युजलेस. क्लिअर आहे? सो येस, ऑनलाईन अँड ऑफलाईन मेंबर कोणाला काय विचारायचं, काय डाऊट आहे? ओके. आता आय नो दिस वॉज द हेवी पार्ट. ठीक आहे. हे एवढं सोपं नाहीये, दिसायला जेवढं सोपं दिसतं. तर पीडीएफ मी आज प्रोव्हाइड करतो, त्याला गो थ्रू करचाल आणि याचं रेकॉर्डिंग मी लवकरच अवेलेबल करून देईल, म्हणजे तुम्हाला हे परत परत जाऊन चेक करता येईल. ठीक आहे. चल. सो काही डाऊट आहे, कोणाला काय विचारायचं आहे?